आता हे सुमणी कायच्यासाठी देते? चक्कर आला का पडला का त्याला तिथे सुमणी द्यायची, कांदा फोडून लाव, ते खेटर चप्पल राहते ते खेटराचा भुगा देतात, हे सुमणी आहे. ते नेमका शब्द आहे. ऑटोची सुमणी कशी देते? ते पेट्रोलची थोडीची. वेळ यावी लागते माणसं समजण्यासाठी, स्वतःला ओळखण्यासाठी. वेळ यावी लागते वेळेचं महत्त्व कळण्यासाठी आणि ते अधोरेखित करण्यासाठी. वेळ यावी लागते दुःखाची दाहकता समजून घेण्यासाठी आणि सुखाच्या सावलीचा शोध घेण्यासाठी. तर आज तीच वेळ आली आहे. तर आज भनंग कादंबरी दुःखाची दाहकता आणि सुखाचा शोध आपण या कादंबरीचे लेखक प्रमोद चोपितकर यांच्याकडून समजून घेऊया. तर सर्वप्रथम किताब उर्मे या यूट्यूब चॅनलवरती सर आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आमच्यासाठी खरंच आनंदाचा दिवस आहे की तुमच्यासोबत आज मी मुलाखत घेतोय. भनंग कादंबरीचे लेखक प्रमोद चोपितकर सरांचा परिचय करून देताना मला सांगावं वाटतं की सर कादंबरीकार तर आहेत, त्यासोबत सर कवी, गझलकार, कथाकार हे सुद्धा आहेत. आणि त्यांना जनसारस्वत त्यातर्फे एक पुरस्कार सुद्धा मिळाला. दुसरा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला आहे ज्ञानवर्धनीचा. त्यांना अशा पुरस्कारांना सन्मानित सुद्धा ही कादंबरी आहे. आणि आज ते आपल्यासोबत आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया भनंग कादंबरीविषयी. तर सर लोकवाङ्मय सारख्या प्रकाशनातून ही कादंबरी प्रकाशित करण्यात आली. तर तुमचा पहिलीच कादंबरी तुमची आहे जे त्यांनी प्रकाशित केली. तर याबद्दल तुमचा अनुभव काय? अनुभव असा आहे, मलाही असं वाटलं नव्हतं की हे प्रकाशित करेलच. परंतु माझा एक मित्र होता, त्यांनी सांगितलं की तुमची कथा वस्तू जर चांगली असेल तर जरूर प्रकाशन तुमच्या याला दाद देईल. मी ते पाठवलं आणि योगायोगानं म्हणा किंवा त्याच्यातले काही हे असतील, त्या पुस्तकात काहीतरी मूल्य असेल किंवा त्यांना तसं जाणवलं असेल, असण्यापेक्षा जाणवणंही खूप महत्त्वाचं आहे. ते जाणवलं असेल, त्यांनाही ते प्रकाशित करण्याचा मानस व्यक्त केला. मला वाटलं ठीक आहे, करा तुम्ही, हरकत नाही. आनंदच आहे मला त्याबद्दल. एवढ्या मोठ्या प्रकाशनाचा मला सहभागी होता आलं, त्या वाटेचा एक वाटेकरी होता आलं आणि लोकांना हे उपलब्ध होऊ शकलं. नाहीतर माझ्याजवळ तसं कदाचित पडूनही राहिलं असतं जर प्रकाशनानं सहभाग दर्शवला नसता. त्यामुळं आनंदच आहे मला. तर सर एकंदरीत मी कादंबरी वाचली, यात मला गावाकडचा उल्लेख जास्त दिसतो. आणि कादंबरी वाचल्यानंतर मला धग कादंबरीची आठवण आली, ज्यांनी उद्धव शेळकेंनी ती कादंबरी लिहिली. तर एकंदरीत तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? गावाची पार्श्वभूमी निवडण्याचा माझा मानसच तसा होता. खरं म्हणजे 5 सप्टेंबर 1973 रोजी मी जन्मलो. हे सांगण्याची गोष्ट नाहीच, पण इतके दिवस झाले मी आता कधीतरी म्हणजे मलाही वाटलं नव्हतं की मी लिहायला लागेल. पण योगायोगानं म्हणा किंवा ते गॉड गिफ्ट असेल, मी लिहायला लागलो. मी वाट पाहिली, माझ्या गावावर आजपर्यंत कोणीही लिहिलेलं नाही. जर आपण कादंबरी लिहितो आहे, अट्टहासानं तिथं गाव उभं करण्याचा माझा प्रयत्न नाही. योगायोगानं माझी कादंबरी ग्रामीण असून दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे की आपले जे माणसं आहेत, इथल्या लहान सहान माणसाच्या अवतीभोवती फिरताना मला दिसले. म्हटलं जर हे असं आहे, त्याच्यासाठी आपलं गाव काय दुसऱ्याचं गाव काय, मग आपल्याच गावाचा का उल्लेख करू नये किंवा का आपल्या गावाचीच पार्श्वभूमी निवडू नये. मला वाटते चांदस या गावाचा त्यात उल्लेख आला नाही, चांदस वाटोडा आणि हे वाटोड्याचा जास्त भाग आलेला आहे त्याच्यात. चांदस वाटोडा हे गावच आहे माझं. बरोबर. वाटोडा हे चांदसशिवाय ओळखले जाणार नाही, चांदस ते वाटोड्याशिवाय ओळखले जाणार नाही. सर एकंदरीत कादंबरी वाचल्यानंतर आजपर्यंत कादंबऱ्या वाचतो, कथाकथन वाचतो, तर त्यात दुःखाचा भाग जास्त येतो किंवा ते नाव त्याच्यावरती भनंग असो, धग असो, कोसला असो, याच्यामध्ये दुःख जास्त किंवा हे नाव असं दुःखाचं प्रतिनिधित्व करतात. याबद्दल तुम्ही काय सांगा? तुमचं म्हणणं बरोबर आहे. गोष्ट अशी आहे, ही कादंबरी माणसांची. कोणतंही लिहिणं वाचणं माणसाचं, जगणंसुद्धा माणसाचं असते. आणि जीवन जगत असताना मगाशी तुम्ही जे बोलले की सुखाच्या सावलीचा शोध घेत माणसाचं चाललेलं जीवन आहे. सुखाची सावली कधी सापडत नाही, फक्त तो एक ठिपका दिसतोय, आपण त्याच्या मागे दौडण्याचा प्रयत्न करतो, ती वाटचाल करतो आहे. ह्या वाटचालीतला जो आनंद आहे तेवढाच फक्त आपल्याला भेटते. सुख नावाचं काही नाही आहे आणि दुःख नावाचं काही नाही.
मग आपल्याला जेव्हा वाटते की सावलीपर्यंत गेलो तर एवढी वाटचाल केली, मग रखडत खडत गेलेलो आहे, हे याला आपण दुःख म्हणून नाव देतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कोणताही माणूस म्हणजे हे जे सुखाचे क्षण आहे, सुखाच्या सहवासाचे जे क्षण आहे ना 2-4, हे फक्त 2-4 असतात. त्याच्यासाठी आपल्याला खूप मोठं असं हे करून जावं लागतं, वाटचाल करून जावी लागते. सुख पाहता पर्वता जळू एवढ्यानं ते जवा एवढे, दुःख पाहता पर्वता एवढे. आणि कोणताही माणूस कसाही लहान मोठा कोणताही जरी घेतला जीव तरी त्याच्या जीवनात दुःख हे असतेच असते. म्हणून माणसाला दुःख आवडत असावं कदाचित, आणि त्याच्याच आदराला म्हणा किंवा हे म्हणा याच्यात जीवनातही दुःख आलं. प्रत्येकाचं जीवन हे सुखी असू शकत नाही, सुखानं असू शकत नाही. भरले कमी जास्त दुःख असू शकते, सुख असू शकते. बरोबर आहे. पु ल देशपांडे दुःखाचा याच्यात भाग म्हणतात दुःखाविषयी की तुमच्या आयुष्यामध्ये सुख दुःख असतात, पण तुम्ही जर दुःखाचा भाग जगून घेतले तर तुमच्यासाठी शेवटी सुखच शिल्लक राहतं, असंच ते म्हणता येईल. मला वाटतं ते बरोबरच. ॲक्च्युअल गोष्ट असं आहे का जेव्हा दारू मी पेत नाही, जेव्हा दारू जास्त दिवस मुरते तेव्हा ती जास्त चांगली वाटते, असं बाकीचे पेणाऱ्यांचा अनुभव. किंवा कोणतीही गोष्ट जितकी जास्तरित्या आपल्यात मुरत जाते, दुःख जेव्हा आपल्यात जास्त मुरत जाते तेव्हा दुःखाचा आनंद घेण्याची क्षमता माणसाची निर्माण होते आणि त्या दुःखात आपल्याला सुख जाणवते. म्हणून आपल्याला बालपणचे राहिलेल्या ज्या आठवणी असेल, दुःखात काढलेले दिवस असतील ते जरूर आठवतात, आणि ते आठवलेले दिवस ते दुःखाचे क्षण आपल्यात आनंदच निर्माण करतात आजही सुद्धा. अगदी बरोबर. सर, भनंग वाचल्यानंतर शिरप्या या कादंबरीचा नायक आहे. तर याच्यामागे जो शिरप्या या कादंबरीचा नायक वाटतो तो खरंच अन्यायाविरुद्ध वाचा फोडतो, ह्या सगळं त्या कादंबरी वाचतानाच आपल्याला समजतंच. तर शिरप्याविषयी तुम्हाला काय वाटतं? शिरप्या तुम्हाला कसा काय सुचला? हे खरं पात्र आहे का? पात्र, लेखकाच्या पात्राची निर्मिती ही वास्तव्यापेक्षा वेगळी आणि वास्तव्याला धरून जवळपास असते, पण वास्तव्य पूर्णतः वास्तव्य नसते. यातला जो नायक तो उभा करताना मला कितीतरी पात्र, कितीतरी चांगल्या माणसाचे याचे त्याचे असे गुण घेऊन त्याच्यात एकत्रित करावे लागते. असा पूर्णतः सलग माणूस चांगला असू शकत नाही, एकदम चांगला वाईटही असू शकत नाही. म्हणजे कॉम्बिनेशन असते. काही माणसाचे वेगळे गुण असतील, तो चांगला आहे जरूर, पण काही लग्बी, काही त्याच्या सवयी ह्या त्याच्या आहे, त्या एका अशा त्या मला मिळालेल्या आहे. खऱ्या अर्थानं म्हणजे ते मला ते पात्र आमचे दिलीप दादा आहे गायकी, जे दुर्दैवानं म्हणा वेळे झाले होते, झालेच. खूप हुशार माणूस, त्यांच्यावरून मला हे पात्र सुचलेलं होतं शिरप्या. आणि त्यांच्याबद्दल लिहिताना मग मी ते असं जेव्हा जोडत गेलो तेव्हा ते लिहिताना मग मजा आली. आणि दिलीप भाऊचं दुःख इतकं अति होतं की ते नाही लिहू शकलो. म्हणून माझ्या कादंबरीची जी याच्यात नायिका वेळी झालेली आहे, नायक नाही. मला ॲक्च्युअल नायक वेडा करायचा होता, पण ते दुःख अति होते म्हणून ते माझ्याकडूनच सहन नव्हतं, म्हणून मी मग ते नायिकेवर तकावून मोकळा होतो. बरोबर. सर, याच्यामध्ये जी शिरप्याची आई आहे द्वारका, तर ती तिच्या नवऱ्यावर जो खर्च करतं त्याच्यात तिची आटापीट होते, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की एवढा खर्च करताना ती कधीच तिच्या मनात म्हणजे ती त्याबद्दल निगेटिव्ह होत नाही किंवा सगळं ते खर्च करत राहते, ते शेत विकून वगैरे सगळं? त्याच्या गोष्ट अशी आहे, नवरा ह्या शेती आणि पैसा याच्यापेक्षा खूप मोठा आहे. बरं. कारण तो कुंकवाचा धनी आहे तिचा. त्याला जगवण्यासाठी त्याच्यासोबत ती नेहमी सावलीची सोबत करते, पण आयुष्यात प्रत्येकच वेळी ती सोबत करता येत नाही, कुठंतरी साथ सोडून द्यावी लागते. तिनं सोडलेली नाही शेवटच्या क्षणापर्यंत, तोच दुर्दैवानं साथ सोडून गेला. तिच्याजवळ होतं नव्हतं ते पूर्णतः ती तेव्हा भनंगच झाली काय, पण खऱ्या अर्थानं भनंग ती तेव्हा झाली जेव्हा तिचा नवरा चालला गेला आणि हे झालं. दुसऱ्या वेळेस ते तो आपला नायक जो आहे शिरप्या, त्याला सगळ्या सुख येत हे सगळ्या गोष्टी असून तो त्याच्या प्रेयशीवर असलेल्या प्रेमापोटी त्याचं जीवन नाही जगू शकला. म्हणजे तो भनंग पूर्णतः येऊन गेला. सर, एकंदरीत आपण कादंबरीबद्दल बोलतो आणि भनंगचा नेमका अर्थ तो मला जाणून घ्यायचा आहे. आणि मला वाटतं तो
माझ्या जे यूट्यूब चॅनलचे सगळे बघतायत त्यांना पण तो अर्थ जाणून घ्यायला आवडेल. भनंग हे अवस्था आहे. भनंगचा अर्थ अवस्थेत शोधावा लागेल आपल्याला. माणूस भनंग केव्हा होतो? जेव्हा त्याच्याजवळ सगळं काही असते, हे मान्य आहे. पण त्याच्याजवळ सगळं काही असून ते ऐश्वर असूनही त्या ऐश्वर्याचा उपभोग घेऊ नाही शकत तो. त्याला ते घ्यावा वाटत नाही किंवा त्याला त्या जीवनात रस उरलेला नसते, तेव्हा त्याची ती भनंग अवस्था मला शिल्प्यात जाणवली. सर, कादंबरी वाचल्यानंतर त्यातली जी वऱ्हाडी बोलभाषेचा तुम्ही जो उल्लेख केला आहे त्याबद्दल ती पात्र रंगवली आहेत आणि खरंच ती खरीखुरी वाटतात आणि कुठेतरी दुःख पण होते, कधी कधी थोडा आनंद पण मिळतो. नक्कीच हे कादंबरी वाचल्यानंतर मला एक अतिशोक्ती म्हणणार नाही, तुम्ही समोर आहात म्हणून, पण म्हणजे मनापासून मला वाटतं की या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळावा, ही माझी प्रामाणिक मत झालं. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमची इच्छा खूप चांगली आहे. माझी इच्छा करून काही होणार नाही. बरोबर. त्याच्यात जर कंटेंट असेलच नक्कीच कंटेंट आहेच त्याच्यामध्ये. बाकीच्यांना नाही जाणवलं, सगळ्यांना जाणवल अशी अपेक्षा करून. जर त्याच्यात असेलच तर त्यांना मिळेल, नाही तर नाही. शेळक्यांच्या धगमधली वऱ्हाडी, आपल्या भनंगमधली वऱ्हाडी आणि इथून पुढील 20 वर्षानंतरची वऱ्हाडी, याच्यामधील अंतर जाणवतं. याच्याबद्दल काय सांगा? अंतर हे काळाच्या स्वरूपानुसार असते. बरोबर. शेळके साहेबांनी जेव्हा धग लिहिली तेव्हा त्यांनी ते जगले. माणूस फक्त जगणं जगत असतो असं नाही, जीवन जगतोच असं नाही. जीवन जगत असताना तो भाषासुद्धा जगत असतो. भाषेचा एक वेगळा टप्पा, वेगळा अनुभव तो घेत असतो. त्यामुळं तो एक टप्पा निर्माण होतो. शेळके साहेबांची जी धगमधली वऱ्हाडी आहे ती एका त्या कालखंडातली आहे. 60पर्यंतचा कालखंड तिला लाभलेला आहे आणि त्यानंतरचा 88पर्यंतचा कालखंड हिच्यात भनंगमध्ये आलेला आहे. नक्कीच. आणि समोरही असा पुन्हा लिहिणारा कोणी असेल तर आणखी त्यालाही ते जाणवेल. आणि खरं म्हणजे आज जी आपण भाषा बोलतो आहे ही वऱ्हाडी आहेच, नाही असं नाही, वऱ्हाडी नाही असं म्हणणं शक्य नाही. ही वऱ्हाडी भाषा आहे. फक्त काही शब्द शेळके साहेबांच्या याच्यात जे होते धगमधले जे आहे, तर धगमधला काही तेव्हा वापरणारा वर्ग होता, ते आज आम्हाला नाही जाणवला. ती लुप्त पावली. हां, लुप्त पावले. अशी भाषा लुप्त पावत असते काही काही, फक्त तिचे अवशेष शिल्लक राहतात. जसं हिच्यात 60 नंतरचा जो 88पर्यंतचा जो कालखंड मी रेखाटला आहे, तर त्या कालखंडातली ती भाषा याच्यात आलेली आहे. काही भाषेतले काही शब्द मला लाभलेले नसतील, माझ्याच कालखंडातले मला लाभलेले नसतील, तेही सुटलेले आहे. असा आहे तो लेखाजोखा आहे. याच्यानंतरचा आता आपण जो बोलतो आहे, आता हा कालखंडातली ती भाषा नवीन यानांगण आलेली आहे. जसं आता याच कादंबरीत मला वाटतं ते वऱ्हाडीसुद्धा इंग्रजी मिश्रित झालेली आहे. काय आता आठवते, माझी आजी एकेडी म्हणजे बेस्टला बेस म्हणायची. हां, बिलकुल. बेसन कसं झालं, बेस झालं. बेस शब्दाचा उगम तिथून आहे किंवा बिस्किटला बिस्कुट म्हणायची, म्हणजे त्याच्यामध्ये ती फ्लुएन्सी. बिलकुल ते आहेच. आणि तो कालखंडानुसार ते थोडं थोडं बदलते. आता आपला इंग्रजी शिक्षणाचा सपाटा चालू आहे, त्याचा प्रभाव पडते. ते इंग्रजी मिश्रित शब्द होतात आणि काळानुरूप ते बदलते, गरजेनुसार बदलतात शब्द. ॲडजस्टमेंट आहे शब्द. म्हणजे फक्त मी जे बोलतो आहे ते तुम्हाला समजतं, त्याच्यासाठी भाषेचा उगम आहे. बरं. ते मग नंतर ती विकसित होत जाते. विकसित झाली ती कमी जास्त मग लुप्तही पावत जाते. तिचे अवशेष शिल्लक असतात या आहेत कादंबरीत. तर ॲटोला सुमणी देण्याचा जो प्रकार आहे, सुमणी हा शब्द कुठंच नाही आहे. आजपर्यंत ऐकल्या थोड्या प्रमाणात. म्हणजे पाहतो हे सुमणी कायच्यासाठी देते? चक्कर आला का पडला का त्याला तिथे सुमणी द्यायची. कांदा फोडून लाव. मग ते खेटर चप्पल राहते ते खेटराचा भुंगा देत आले, हे सुमणी आहे. ते नेमका शब्द आहे. ॲटोला सुमणी कशी देईल? ते पेट्रोलची तोडची. कारण का आपला पेट्रोल ॲटो म्हणजे याच्यावरच राखेलवर, त्याला सुमणी तोडची. असे जे शब्द ऐन वेळ याच्यानुसार येत गेले, भाग झाला याचा. भाग झाला त्या. मी जबरदस्तीने करण्याचा प्रयत्न केला नाही आणि मी कोण ते निर्माण करू शकेन? ते ही जी काही शब्दाची देणं यात आलेली असेल ती फक्त इथल्या लोकांची. ते बोलले, त्यांच्यात मला जगता आलं, राहता आलं आणि मी ते तेव्हा त्यांच्याकडून शिकून घेऊ शकलो. म्हणजे शिकून घेऊ शकलो म्हणजे मी खूप काही केलं हे नाही आहे. आपोआप सहज असं
शिकत गेलेलो आहे आणि ते शिकण्याचं ते त्याच्यात हे आलेलं आहे. म्हणून हे गाव परिसर, इथला जो निसर्ग आहे, इथली जी माणसं आहे, इथली जी माती आहे, ती सगळी तिची माया माझ्यावर असल्या कारणानं मी हे एवढं हे करू शकलो आणि ते भाषेचा टप्पाही त्याच्यात उतरला. तर सर एक शेवटचा प्रश्न, ही कादंबरी कुण्या वाचक वर्गासाठी तुम्ही अपेक्षित ठरवता? ज्याला स्वतःची सुखदुःख जगलेले आहेत, प्रत्येकच जण आपलं सुखदुःखात जगतो. ज्याला वाचता येते, लिहिता आलं नाही तरी चालेल, पण ज्याला वाचता येतं, ज्याला स्वतःची सुखदुःख कळतात, त्या सगळ्यांसाठी. दुसरी गोष्ट, ज्याला स्वतःचं सुखदुःख कळून दुसऱ्याच्या सुखदुःखावर फुंकर घालण्याची इच्छा आहे, त्याच्यासाठी सुद्धा ती तेवढीच वाचनीय आहे. ती त्यालाही तेवढाच आनंद देऊन देईल, प्रत्येकाला तो तेवढाच आनंद, त्याला वाचता येते, अशी त्या सर्वांसाठीच. धन्यवाद सर. तर हे होते भनंग कादंबरीचे लेखक प्रमोद चोबितकर. आज यांच्याशी आपण आज संवाद साधला. तर तुम्हाला वाटत असेल की असा संवाद विविध लेखकांशी व्हावा, तर त्या कादंबरीचं, त्या लेखकांचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये सुचवा. आणि जर तुम्हाला भनंग कादंबरीविषयी काही प्रश्न असतील तर ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सुचवा. मी तुम्हाला नक्की त्यांचं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल त्याबद्दल. आणि जर तुम्हाला भनंग कादंबरी उपलब्ध हवी असल्यास मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्याबद्दल तुम्हाला तिथे पूर्ण माहिती देण्यात येईल. पुन्हा भेटूया नव्या पुस्तकासह. तोपर्यंत धन्यवाद.